श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2052व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया, रविवार, दिनांक 7 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, दिनांक 15/12/1996, बैठक क्रमांक 202। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे सोमवार दिनांक 9 जानेवारी 1996 रोजी वाशीत शुभागमन झाले। त्या दिवशी वाशीतील भक्तांना दिलेला अनुग्रह। या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, परमेश्वर हा प्रत्यक्ष भेटण्याची या कलियुगात अजिबात शक्यता नाही। फार क्वचित अशी माणसे जन्माला येतात की त्यांना जो अनुग्रह लाभतो आणि त्यांचाच अनुग्रह सगळ्यांनी घ्यायचा असतो, अशी ही गुरुपरंपरा आहे व ह्या परंपरेवर आपली अपरंपार श्रद्धा असावी आणि ती श्रद्धा व त्यांची जी वाक्य आहेत हेच तुमच्या जीवनाला पुरेसे आहे असं माझे मत आहे। या परंपरेशी आपण अतिशय चांगले संबंध ठेवा। श्रद्धेने त्यांना भजा, श्रद्धेने त्यांची वाक्य ऐका। ते जे वाक्य आपणाला सांगतील ते बहुतेक चुकीचे असणार नाही, अन्यथा दुसऱ्या मार्गाला ते नेणार नाहीत व ही परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे व ह्याच परंपरेशी आपण संबंध ठेवला पाहिजे। त्याचबरोबर इतर ठिकाणी जे गुरु आहेत त्यांना कोणालाही नावे ठेवू नका, त्यांची निंदा करू नका, त्यांना कमी लेखू नका। आता ह्या काळामध्ये अशा निरनिराळ्या परंपरा निर्माण होतात। जसा वारकरी पंथ आहे तसे निरनिराळे पंथ पण आहेत। त्या पंथांना आपण नाव ठेवायचं कारण नाही। आपणाला गुरु परंपरा सांभाळायची असेल तर येथेच आपण संबंध ठेवला पाहिजे व ही परंपरा चालू राहण्यासाठी परमेश्वर निरनिराळ्या पुरुषांना जन्म देतो व त्यांच्याकडून हे कार्य करून घेतो। परमात्मा हा मानव रूपाने अवतरतो व मानव रूपानेच पुन्हा अव्यक्त होतो व तो अव्यक्त झाला की ही ज्योत कायम सुरू राहते व ही कायमस्वरूपी ज्योत शिवापासून सुरू झालेली आहे व ती ज्योत आज मितीपर्यंत सर्वांना पाहावयास मिळते। तेव्हा गुरु परंपरेशी संबंध ठेवून जेवढा आपणाला त्याग करता येईल, जेवढं आपणाला दान करता येईल ते स्वेच्छेने करा। त्यात कोणावरही सक्ती करण्याचे काहीही कारण नाही। परमात्मा सगळ्यांना बुद्धी देईल, तो बुद्धी देईल म्हणूनच आपलं कार्य होऊ शकेल अशी कल्पना सर्वांनी करावी। माझे आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहतील। मी आशीर्वाद दिले आहेत हे लक्षात ठेवा। नुसतं स्मरणांनी सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात। तुम्हा लोकांना ह्याचा अनुभव असेलही, नसेल अनुभव तर अनुभव येईपर्यंत थांबा, पण हे सोडून कुठेही जाऊ नका। हे सोडून जर गेला तर माणसाचा एक स्वभाव आहे की आपण ज्या झाडाखाली उभे आहोत त्यापेक्षा समोरच्या झाडाची सावली दाट वाटते, पण आपण तेथे जाईपर्यंत तिथेही ऊन यायला लागतं। ज्या झाडाखाली आपण उभे राहिलो आहोत त्या झाडाच्या सावलीची आपणाला आवश्यकता आहे व तेच झाड आपणाला सावली देऊ शकते। माझ्या बोलण्याचा गर्भितार्थ आपणाला लक्षात आला असेलच। आहे त्या ठिकाणी स्थिर राहा। जसजसं तुम्ही भक्ती करीत जाल तस तसं तुमच्या हृदयात ह्या प्रकाशाचं आपोआप तेज निर्माण होईल। परमात्मा हा जीवात्म्याच्या रूपाने अवतरतो आणि जीवात्मे परमात्म्यामध्ये विलीन होतात, पण हे विलीन झालेले देह पुन्हा जन्म घेतात। हे अवतार कार्य किंवा हे वेद धर्माचे कार्य कायमस्वरूपी चाललेले असते। आद्य शंकराचार्यांचे मोठे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। 2500 वर्षे होऊन गेली त्यांच्या कार्याला, पण आजही 4ही पीठे हेच कार्य करीत आहेत। संन्यास घेऊन हे कार्य करण्याची परंपरा त्यांनी अजून चालू ठेवलेली आहे। हीच परंपरा आपल्याशी संबंधित आहे। ज्या ज्या वेळेला शृंगेरी पीठाधीश्वर नगरला येतात तेव्हा त्यांच्या मुखातील ही वाक्य आहेत की आम्हाला नगर हे शृंगेरीच आहे। हे काय दर्शवते बघा बरं।
माझ्यावर त्यांचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि ते लक्ष देऊन त्यांनी अनेक वेळा ज्यावेळी हे तपासून पाहिलं तेव्हा त्यांच्या मुखातून हे वाक्य बाहेर निघालं की ही परंपरा गुरु परंपरा आहे. या परंपरेशी आपण संबंध ठेवला पाहिजे, हे कार्य केले पाहिजे. हे कार्य करता जर आलं नाही तर आजकालच्या नरदेहात गुरुसेवा करण्याचं साधनच राहिलं नाही. पूर्वी गुरुकुले होती, गुरुकुलात जाता येत होतं, त्यांची सेवा करता येत होती. आजकाल गुरुकुल पद्धती चालू आहेत, पण प्रत्येकाला त्यात सामील होता येत नाही. प्रत्येकाला सामील होण्याचा जो मार्ग आहे तो हा आहे की प्रत्येकाने त्याग करावा, प्रत्येकाने दान करावे. हे सगळं करत असताना पद्धतशीर पावती घ्यावी, त्याशिवाय दान करू नये. आणि ही परंपरा जर चालू राहिली तर दुष्ट शक्तीचा आपोआप नाश होईल. आजकालच्या काळामध्ये तुमच्या हे लक्षात आले असेल, सारखे अपघात होतात, खून होतात, मारामाऱ्या होतात. आजकालची परिस्थिती इतकी गंभीर होऊन बसली आहे की दुष्ट शक्ती अधिक प्रमाणात वास करायला लागली आहे. ती जसजशी अधिक प्रमाणात वास करायला लागेल तसतसा मनुष्याचा संहार वाढेल. तो संहार वाढू नये म्हणून आपण त्या दृष्टीने काय प्रयत्न करू शकतो? वेदविद्येचा उच्चार करू शकतो. त्या उच्चारातून ही शक्ती निर्माण होईल व ती सर्वांना आनंद देईल. विज्ञान हे सुद्धा भगवंताचे रूप आहे. विज्ञान हे काही इतरत्र मानले नाही. अथर्व शीर्षामध्ये हे वाक्य आहे की त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. त्या अर्थाने विचार केला तर विज्ञान हे सुद्धा ईश्वराचे रूप आहे, पण अध्यात्मानंतर त्याचे ते रूप प्रगट होते. जोपर्यंत अध्यात्म चालू आहे तोपर्यंतच विज्ञानाला महत्त्व आहे, नाहीतर विज्ञानाला काहीही महत्त्व नाही. विज्ञान विज्ञान हे असतं तरी काय? जे अंधारात असतं ते उजेडात येतं त्याला विज्ञान म्हणतात. त्याला आजकालचे लोक विज्ञानाने शोध लागला असे म्हणतात, पण विज्ञान हे दुसरं काहीही नसतं. अंधारातील गोष्ट उजेडात आणणे यालाच विज्ञान असे म्हटले जाते. मानव हा कशाचीही निर्मिती करू शकत नाही. मानव हा निर्मितीत बदल करू शकतो आणि त्याला हे लोक विज्ञान हे नाव देतात. आपणाला विज्ञानाला सुद्धा काही नावे ठेवायचे कारण नाही. विज्ञान हे आपल्यापैकीच आहे, पण अध्यात्म हे आधी आचरा. अध्यात्माचा आधी विचार करा आणि जसजसं तुम्ही अध्यात्माचा विचार करीत जाल तसतसे हे तुमच्यावर येणारी अरिष्टे आपोआप नाहीसे होतील. याकरिता गुरुपरंपरा ही चालली पाहिजेच. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.